ज्यांना पण वाटतं ना की पुण्यातले रस्ते खराब आहेत, सरकार रस्त्यांकडे लक्ष देत नाही, त्यांना लोकांचं काहीच घेणं नाही, तर मला वाटतं ही सर्व लोक विकृत आहेत आणि त्यांना फक्त सरकारला नावच ठेवायचे आहेत. मित्रांनो, मेंदूची कलई या आपल्या चॅनलमध्ये पुढच्या 30 सेकंदात मी तुमचा गैरसमज दूर करणार आहे. अब तेरे को दिखाता हूं रास्ता कैसे बनाते हमारे इधर. अलाख निरंजन. आता आपण चाललो आहे या कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून, जो एकदम परफेक्ट कंडिशन मध्ये आहे, त्याला कुठेही खड्डे क्रॅक काहीच नाही. आणि आता राईट साईडला बघा, हा रस्ता पण इतकाच परफेक्ट कंडिशन मध्ये होता, पण पालिकेला 1 mm चा सुद्धा खड्डा चालत नाही रस्त्यांना. त्यामुळे त्यांनी सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर पुन्हा डांबरीकरण केले आहे. या भागात राहणारे लोक या डांबरीकरणाला बघून संताप व्यक्त करत आहेत. पण कसं आहे ना, ते म्हणतात ना, रोज देशी पिणाऱ्याला इंग्लिश पचत नाही. अनेक वर्षांपासून इथे एक तर रस्ताच नव्हता, आता एकावर एक 2 रस्ते केलेत, तरी पण बघवत नाही यांना. या रस्त्यापासून 2 किलोमीटरच्या रेडियस मध्ये अनेक रस्ते उद्ध्वस्त कंडिशन मध्ये आहेत. तिकडे ओतायला पण पालिकेकडे डांबर आहे, पण जे रस्ते सुस्थितीत आहेत आधी त्यांना कोटिंग करणे गरजेचे आहे. जसं गाडीला पीपीएफ किंवा टेफ्लॉन कोटिंग करतो, अगदी तसेच. पण कोणीच अजिबात काळजी करू नका, पुढच्या 20-30 वर्षात इतर रस्ते पण पालिका अशाच पद्धतीने मजबूत करणार याची पूर्ण खात्री आहे मला. मेन सिंहगड रोडवर खडकवासला गावात एंटर करायच्या जस्ट अलीकडे तुम्हाला हा रस्ता दिसेल. एक वेळ तुम्ही पुण्यामध्ये शनिवारवाडा, पर्वती, सारसबाग फिरायला जाऊ नका, पण खास करून वेळ काढून हा रस्ता बघायला या. त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की स्पेस टेक्नॉलॉजी आणि इन्व्हेन्शन कशाला म्हणतात. मला तर हा रस्ता इतका आवडलाय ना की व्हिडिओ बंद केल्यानंतर मी खाली उतरून या रस्त्याची एक पप्पी घेणार आहे. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगाच. पण सबस्क्राईब केलं तर माझ्याकडे अजून असे बरेच विषय आहेत विकसित भारताचे तुम्हाला दाखवण्यासाठी.